मी श्री शंकर विमान गायकवाड, सहशिक्षक इंग्लिश स्कूल करकम. माझा आत्ता सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे. तत्पूर्वी सेवापूर्तीच्या अगोदरचा काळ हा मी ह्या प्रशालेमध्ये कसा जॉईन झालो, कसा आलो, प्रशालेमधला प्रवास माझा कसा होता, माझी अपॉइंटमेंट किती झाली ती शाळेमध्ये, आणि सेवापूर्तीपर्यंतचा सगळा काळ जे विद्यार्थी माझ्या हातून घडलेले आहेत ते सगळे विद्यार्थी अतिशय चांगल्या मार्गाने मार्गक्रमण करीत आहेत. त्याचबरोबर बरेच विद्यार्थी क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी, भारताचा एक आदर्श नागरिक म्हणून बाहेर वागत आहेत. हीच माझ्या कार्याची खरी पोचपावती आहे. मला सेवापूर्ती ते एवढंच बोलायचं आहे की मी सहशिक्षक झालो, सहशिक्षक घडलो, त्याच्या पाठीमागं खूप मोठा इतिहास आहे. अतिशय हलाखीची परिस्थितीतून आणि गरीब परिस्थितीमधून मी माझं प्राथमिक, माध्यमिक आणि कॉलेज जीवनचं सगळं शिक्षण अतिशय हलाखीच्या परिस्थितीने पूर्ण केलं. सुरुवातीला औसा येथे सहशिक्षक आणि मुख्याध्यापक पदावर कार्य केलं. पण कॉलेज जीवनामध्ये वर्तमानपत्र वाचण्याचा मला अतिशय छंद होता आणि त्याचाच एक भाग म्हणून करकमच्या हायस्कूलची जाहिरात मी तिथं वाचली. नशीब आजमावण्यासाठी मी इथं आलो, प्रयत्न केला आणि मला फळ मिळालं आणि ह्या प्रशालेमध्ये मी रुजू झालो. प्रशालेमध्ये एकूण 29 वर्षी सेवा माझी अखंडित पूर्ण झालेली आहे. लहानपणापासून माझ्यावर मोठमोठ्या महापुरुषांचे, संतांचे, महंतांचे विचार माझ्या मनामध्ये रुजले आणि त्या विचाराला माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं उतरवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. आणि तशी परिस्थिती बी आताचीच. गळकं घर, पावसामध्ये जर पाऊस पडला तर घरामध्ये आम्ही चौघंच, आई, वडील आणि भाऊ. पाऊस आल्यानंतर आईनं घर सगळं खालचं पुसायचं. पाऊस उघडल्यानंतर आम्ही झोपायचं. अतिशय हलकीने शिक्षण पूर्ण केलं. आईची धाक पाठीवर होती. आई फक्त मला शाळेत त्या आईच्या एका शब्दामध्ये एवढी ताकद होती, त्या शब्दानं मला शिक्षक बनवलं. आणि शिक्षक झाल्यानंतर मी सुद्धा अतिशय तळमळीनं आणि मोठ्या कष्टानं माझ्या विद्यार्थ्यांना मी ज्ञानदान केलं. जसा मी आहे मी घडलो तसा माझा विद्यार्थी घडावा अशी मी नेहमी विद्यार्थ्यांकडून अपेक्षा केली. जॉबला लागला शिक्षक म्हणून, त्यावेळेची परिस्थिती कशी होती? शिक्षक म्हणून ते मला अतिशय म्हणजे आपल्या ग्रामीण भाषेत सांगायचं म्हटलं तर नव्या नवरीसारखं किंवा बुजल्यासारखं जरा थोडं वाटतं. कारण गावकुसाच्या बाहेर असलेली आमची जात जमात त्यातून गुरुच्या स्थानी एकदम जाऊन बसल्यामुळं मलाच त्यावेळेस माझा हे वाटायला. पण पुढं जाऊन महापुरुषांनी जी दुःख सहन केली ती तरी आपल्या वाट्याला आलेली नाही. उलट त्याने आपल्याला अतिशय छान रस्ता तयार करून ठेवला. त्या रस्त्यावरून फक्त चालत आहे. पण तिथून पुन्हा पुढे मी मोठ्या धाडसानं आणि मोठ्या जिद्दीनं पुढचं कार्य करण्याचं ठरवलं. त्याचबरोबर औषधावरनं मी इथं आलो. गावानं मला इथंच बोलून घेतलं. गावाला मला अतिशय खूप प्रेम आहे. जेवढं माझ्या आईवडिलांवर स्वतःवर जेवढं प्रेम आहे तेवढं माझ्या गावावर माझं प्रेम आहे. तुमच्या हातून नवीन इमारतीचं उद्घाटन होते म्हणजे रिटायरमेंटच्या वेळेस, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? पूर्वी आमची शाळा विलास डॉक्टर यांच्या वाड्यामध्ये भरायची. त्याच्यानंतर वर्गाची अडचण आल्यामुळे सुनील मिरकर, पोपट मिरकर गुरुजी त्यांची मोकळी जागा तिथं पत्र्याशी ठोकून तिथं शाळा भरवली. पण शाळेची सुद्धा अतिशय दयनीय अवस्था होती. आणि मग पुन्हा आम्ही सर्व शिक्षकांनी मिळून, संस्थेने मिळून सर्वांनी एकत्रित येऊन इथं 11वर श्री स्वामी बोंदे यांनी 21 गुंठ जागा प्रशालेला मोफत दान दिली. आणि त्या जागेमध्ये आज जी वास्तू तुम्हाला जी दिसते प्रशालेची ती भव्यदेवी वास्तू निर्माण झाली. पण त्याच्या मागे सुद्धा फार मोठा इतिहास आहे. सुरुवातीला संस्थेनं
पावत्या पुस्तकं छापली आणि पावती पुस्तकं छापून प्रत्येक शिक्षकांनी 1 लाख रुपये गोळा करायचं असं सांगितलं ठरवलं. पण सकाळी 11 ते पावणे 5पर्यंत शाळा असायची आणि मग शाळेत येईपर्यंत टाईम निघून जायचा. शाळा सुटल्यानंतरचा टाईम सगळा घर परपंचात निघून जायचा. अशामुळे पावत्या काय फाटल्या नाही. आणि मग अशीच एकदा संस्थेने आमची मीटिंग बसल्यावर माझ्या डोक्यात कल्पना आली की चांगलं काम आहे आणि चांगल्या कामासाठी आता आपण मागं थांबून जमणार नाही. आणि मग मी मुद्दा मांडला की प्रत्येक शिक्षकाने 1 लाख रुपये स्वास्थ्य कार्ड द्यावी अशी माझी इच्छा आहे असं मी स्पष्ट बोलून दाखवलं. आणि माझ्या शिक्षक बांधवांनी तो शब्द माझा ऐकला आणि खाली पडू दिला नाही. फळाप्रमाणे वर चढला आणि ही उदावी सगळी अगदी खुल्या मनाने संस्थेला आर्थिक दान करायचं किंवा मदतीत हात द्यायचा असं ठरवलं. आणि सगळ्याच्या अथक प्रयत्नाने ही भव्यदेवी इमारत साकारली आहे. आणि त्याच इमारतीचं वास्तुशांतीचा कार्यक्रमसुद्धा माझ्या आणि माझ्या पत्नीच्या हस्ते पार पाडला. पण कुणीतरी असं म्हटले की थेंबे थेंबे तळे साचे थेंबा थेंबा तळे साचे असं म्हणतात. पण आमच्या शाळेच्या बाबतीत ढगफुटी झाली आणि ढगफुटीत एका तालुक्यातच तळ भरलं. प्रत्येक शिक्षकांनी मनमोकळेपणा 1 लाख रुपये देणगी दिली, दान दिली आणि हे भव्यदेवी इमारत विद्यार्थी सेवेमध्ये आम्ही उपलब्ध करून दिली. ज्यावेळेस तुम्ही शिक्षक म्हणून आला होता त्यावेळेस कोणत्या वर्गाला शिकवण्याची संधी मिळाली? हां, मी तसा B.Ed झालेलो माणूस आहे. पण सुरुवातीपासून त्याने 5वी ते 7वीच्या वर्गाला मला अध्यापनाचं काम दिलं आणि 5वी ते 7वीच्या वर्गालाच अध्यापन करत करत मी सेवानिवृत्त झालेलो आहे. B.Ed झाले नसताना वरच्या वर्गावर जागा वगैरे निर्माण झाली, पण मला ती जागा वरची दिली नाही. त्याची खंत नाही. गावात असल्यामुळे मी अतिशय समाधानी आहे.